आता हे जो अनुदानाचा मुद्दा आहे का असं झालं? प्रकर्षानं अनुदानाचा जो मुद्दा आहे, आपलं संयुक्त महाराष्ट्र आहे. आपण ठीक 1 वर्ष राज्यामध्ये विलिनीकरण आपलं 1 वर्ष लेट झालं, परंतु खऱ्या अर्थानं विखे साहेबासारखे मंत्री आमदार, मी तो म्हणतो आपला वैजापूर मतदारसंघ हा नगरमध्ये गेला पाहिजे. याचं कारण असं आहे, तिथं जर निकषानुसार जर चांगले पैसे भेटत तिथं भेटत, याचं कारण आपले आमदार खासदार हे कुठंतरी कमी पडत आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा. दुसरा सेकंड मुद्दा, आम्ही तिथे उपोषण केलं होतं, सरकारला आम्ही जाग केलं, परंतु लोकप्रतिनिधी फक्त तेवढ्यापुरते उपोषण सोडायपुरते येतात. म्हणून आपला वैजापूर तालुका कायम पोरका आहे. आणि खऱ्या अर्थानं ज्या वेळेस कुठलेही आपलं आराखडा बनतो, तहसीलदार असं नियोजन त्यावेळेस तिथं आमदार साहेबांची सही असते. आपण ज्यावेळेस मागणी करतो ना, त्या मागणी करता वेळेसच आपण श्रामपूरच्या धर्तीवर यांनी मागणी करायला पाहिजे. हा प्रामुख्यानं शेतकऱ्याचा खरोखर नुकसानीचा भाग आहे. या संदर्भात कुठले लोकप्रतिनिधी आवाज उचलला? तुम्ही भाजपचे कार्यकर्ते? नाही, आम्ही भाजप मुख्यमंत्री तुमचा आहे ना, तुम्ही आता नगरपालिकेचे अगदी अतिशय योग्य मत मांडलं. त्यावेळेस आदरणीय दिनेश भाऊ नगराध्यक्ष नसतानाही त्यांनी बऱ्यापैकी पाठपुरावा केला. वरच्या लेवलला पण आम्ही पत्रव्यवहार केला. नगराध्यक्ष झाल्या मुख्यमंत्री साहेबांनी या विषयावरती बोललेले आहे आणि येणाऱ्या काळामध्ये 100% मुख्यमंत्री याच्यामध्ये मार्ग काढतील. परंतु आपले लोकप्रतिनिधी, आपल्या नुसतं वैजापूर तालुका म्हणत नाही मी, मराठवाड्याचे सगळेच लोकप्रतिनिधी कमी पडतात. प्रकर्षानं पाणी आणायला आपल्याला उशीर झाला. अनुदानात पण तोच फटका आहे आपल्याला. फक्त कुठंतरी लोकांना भाषणं द्यायचे आणि लोकांना गुमराह करायचा, हा सिस्टम या मराठवाड्यात चालू आहे. आपल्या तालुक्याला खऱ्या अर्थाने कार्यसम्राट आमदाराच्या ऐवजी कार्यकुशल आमदाराची गरज आहे असं मला वाटतं. जर ते कार्यकुशल असते, कुठल्या पक्षात? जो कोणी असेल आमदार, तुम्ही कुठल्या पक्षात? आता मी भाजपचा आहे, पण आपल्याला ते कार्यसम्राट म्हणतात ना, आमदार कार्यसम्राट आहेत, पण आपल्याला कार्यसम्राटाची ऐवजी कार्यकुशल आमदाराची गरज आहे असं मला वाटतं. कारण आता पश्चिम महाराष्ट्रात जो अनुदानाचा विषय तुम्ही म्हटलं की त्यांना जास्तीचं अनुदान म्हणजे बागायती अनुदान मिळतं, याचा अर्थ काय की तिथले लोकप्रतिनिधी कार्यकुशल आहे, त्यांचा ब्युरोक्रेसीवरती पकड आहे. ते त्यांच्याकडून पाहिजे तसा सर्वे करून घेतात, पाहिजे तशी आणीवारी लावून घेतात आणि त्यांना म्हणजे शासकीय जे निकष आहे ते माहीत पाहिजे आणि त्यानुसार त्यांनी खालच्या कर्मचाऱ्यांकडून त्या पद्धतीने सर्वे करून घेतला पाहिजे असं मला वाटतं. आणि यासाठी एका कार्यकुशल आमदाराची वैजापूर तालुक्याला गरज आहे असं मला वाटतं. आता तुम्ही म्हणले कार्यकुशल आमदाराची गरज आहे. आता मुख्यमंत्री पण तुमचे आहे ना, सरकार तुमचे, तुमच्याकडून काय प्रयत्न झाले? मला सांगा, मुख्यमंत्री ऐका, मुख्यमंत्री पूर्ण महाराष्ट्राचे बरोबर आहे, पण ते वैजापूरला येऊन कार्य करतील का? या आमदाराच्या ऐवजी ते कार्य करतील का सांगा मला. तसं असेल तर मग सांगतो त्यांना इकडे यायला वैजापूरमध्ये.